कालच सकाळी जे काही एक प्रचारमध्ये असताना मी सकाळी एक दुःखद घटना ऐकायला मिळाली, की आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजित पवार त्याबद्दल फार वाईट वाटलं आपल्याला. आम्ही त्यावेळेस थांबलो प्रचार करायचं आणि फार असं एक महाराष्ट्र राज्यातला एक नेता असा गेला, त्यांना माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. काय सांगाल उजगाव या मतदारसंघातून आपण प्रचार रॅली शुभारंभ झालेला आहे आणि 8 ते 10 दिवस तुमचा प्रचार चालू आहे. कसा प्रतिसाद आपल्याला भेटत आहे? प्रचारच्या दरम्यान आपण लोकांच्यापर्यंत घर टू घर जात असताना लोकांचं फार प्रतिसाद चांगला मिळत आहे आपल्याला आणि त्या प्रतिसादमध्ये लोकांच्या भावना आपल्यासमोर यायला लागल्यात, की मागील जिल्हा परिषद सदस्यांनी इथं 5 वर्ष भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी 5 वर्ष काहीच काम पाहिजे तसे त्यांची अपेक्षा केलेली नाहीत, म्हणजे काम झालेलं नाही आणि त्या अपेक्षा आपल्याकडनं लोक ठेवतात आणि लोकांचं अशी प्रतिक्रिया आली की तुम्ही करू शकताय, म्हणजे त्या अशा आशेनं माझ्याकडे पाहायला लागल्यात आणि त्यांच्या डोक्यात अशी एक संकल्पना आहे की येणाऱ्या जिल्हा परिषदमध्ये यांना निवडून देऊन ह्यांच्याकडनं भरघोस अशी कामं होतील, अशी त्या लोकांची माझ्याकडनं अपेक्षा आहे आणि त्यामुळे प्रतिसाद चांगलाच मिळत आहे मला. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत की इथं काँग्रेस पक्षाचा ह्यो बालेकिल्ला मानला जातोय, आपल्याला काय वाटतं? 15-20 वर्ष बघितला तर आमदार सत्यशील बंटी पाटील साहेबांच्या माध्यमातून हा उचगाववरती बालेकिल्ला काँग्रेसचाच आहे. त्यामुळं सरपंच उपसरपंच सदस्यांची संख्या बघितला तर इथं काँग्रेसच आहे. त्यामुळं 100% इथं आपल्याला बहुमत मिळणारच आहे. Success doesn't happen by chance. It is designed, engineered, and built. The most successful, the most trusted, the most awaited real estate and construction showcase, presenting Dalan, organized by Credai Kolhapur, where iconic builders unveil landmark projects, where innovation meets elegance, where the future of living takes shape, from steel to structure, from interiors to inspiration, from homes to lifestyles. Dalan, 30th January to 2nd February 2026, Mahasainik Darbar Lawn, Kolhapur.